नमस्कार. आज मी रताळ्याचे उपवासाचे रसरशीत असे गुलाबजाम करते आहे. हे अत्यंत सात्विक लागतात. रोज रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, म्हणून नाविन्य म्हणून हे करते आहे. इथे मी 2 रताळी थोडंसं पाणी घालून कुकरमधून वाफवून घेतले आहेत आणि थंड झाल्यावर त्याची सालं काढून मी ती किसून घेते आहे. तुम्ही सालं आधी काढून वाफवून घेतली तरी चालतील. रताळी शिजवताना उकडून घेताना त्याच्यामध्ये पाणी एकदम थोडंसं घालायचं आहे. इथं आपली रताळी छान किसून झालेली आहेत. रताळ्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन्स आणखीन फायबर्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हाडांची बळकटी, केसांची वाढ, डोळ्यांना फायदा, आणखीन आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पचनास हलकी असल्याकारणानं लहान मुलांना आहारात रताळी उकडून खायला द्यावीत. आता या रताळ्याच्या किसामध्ये मी वेलची पूड घालते आहे. गोड पदार्थाची चव वाढावी म्हणून चिमूटभर मीठ घातलेलं आहे. इथं मी 2 चमचे मिल्क पावडर घालते आहे. माझ्याकडं कंदी पेढे होते 3, ते मी घालते आहे. हे ऑप्शनल आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही मिल्क पावडर जास्त वापरा. आता हे सगळे मिश्रण मी एकत्र करून घेणार आहे. पीठ तयार करत असताना आपल्याला गोळा घट्ट तयार करून घ्यायचा आहे. हे पीठ आपल्याला सैल वाटतं आहे. याच्यामध्ये मी अजून थोडीशी मिल्क पावडर घातलेली आहे. अजून पण सैल वाटतं आहे. मी याच्यामध्ये भाजून घेतलेल्या साबुदाण्याचा रवा काढला आहे, तो घालते आहे. आता हा साबुदाण्याचा रवा आपल्याला आवश्यकतेनुसार वापरायचा आहे. माझं पीठ अजूनही सैल आहे. मी याच्यामध्ये लागेल तसं साबुदाण्याचं पीठ घालून हा गुलाबजामसाठी गोळा तयार केलेला आहे. किती सुंदर पीठ तयार झालेलं आहे बघा. त्यामुळं आपले गुलाबजाम एकदम सुंदर तयार होणार आहेत. आपल्याला पाहिजे त्या आकाराचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत आणि ते हातावर एकसारखे गोल गोल असे फिरवून त्याचे गुलाबजाम तयार करायचे आहेत. गुलाबजाम थोडेसे फुगतात, त्यामुळं लहान आकाराचे केलेले जास्त चांगले. आपल्या गुलाबजामला अजिबात भेगा पडत नाही आहेत, चीर जात नाही आहे. अशा प्रकारे पाहिजे त्या आकाराचे सगळे गुलाबजाम मी तयार करून घेते आहे. बघा, गुलाबजाम आपले इतके सुंदर झालेले आहेत की एक पण भेग पडलेली नाही आहे. सारख्या आकाराचे झालेले आहेत आणि भरपूर झालेले आहेत. हे करताना आपल्याला ह्याच्यावर ओलं फडकं कापड वगैरे ठेवायची काही गरज नाही आहे. आपण आता हे लगेच तळून घेणार आहोत. तेल तापलेलं आहे, शेंगदाणा तेल वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी गुलाबजाम सोडते आहे आणि झाऱ्याच्या साहाय्याने तेल वर खाली करून गुलाबजाम वर खाली करून मी ते सोनेरी रंगावर तळून घेणार आहे. मी दुसऱ्या एका कढईमध्ये 1 वाटी साखर घेऊन त्याच्यामध्ये 1.25 वाटी पाणी घातले आणि साखरेचा पाक करण्यासाठी दुसऱ्या गॅसवर ठेवलेला आहे. गुलाबजाम आपले तळून होत आहेत. सोनेरी रंगावर खरपूस असे आपण तळून घेणार आहोत. मला इथं सांगायला इतका आनंद वाटतो आहे की हे जे गुलाबजाम तळलेले आहेत ते आपण साबुदाण्याचा रवा वापरल्यामुळं अतिशय कुरकुरीत झाले आहेत आणि हे नुसते खायलाच खूप छान लागतात. म्हणजे ज्यांना शुगर आहे, मधुमेह आहे, त्यांनी पाकामध्ये न घालता नुसतेच हे खावेत. पार्टीच्या वेळी स्टार्टर म्हणून पण हे आपल्याला उपयोगात आणता येतील. इकडं साखरेचा पाक तयार झालेला आहे. साखर सगळी विरघळली आहे. वेलची पूड घातली आहे.
साखर सगळी विरघळून झालेली आहे. आपल्याला इथे एक तारी वगैरे पाक तयार करून घ्यायचा नाही आहे. नुसती साखर विरघळून थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे. 5 ते 6 केशराच्या काड्या घातलेल्या आहेत. इथं मी पाक कमी करून घेतलेला आहे. तुम्ही समजा पाहिजे असेल तर पाक जास्त करून घेऊ शकता आणि तो जर समजा उरला तर त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं, आणखीन केळ्याचे काप घालायचे, म्हणजे आपला दुसरा एक पदार्थ जो विस्मृतीत गेला आहे असा सुधारस तयार होईल आणि तो पण आपण उपवासाच्या दिवशी खाऊ शकतो. इथं गुलाबजाम सगळे तळून होत आहेत. खूप सुंदर रंग आलेला आहे. गुलाबजाम मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत. अजिबात आपले ते फुटत नाही आहेत. असे गुलाबजाम आपल्याला एरवी पण करून खाता येतील. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे बघा, आपले गुलाबजाम अतिशय कुरकुरीत झालेले आहेत. वरचं जे आवरण आहे ते अतिशय सुंदर झालेलं आहे. हे गुलाबजाम करून बघा, प्रतिक्रिया कळवा. आता गरम पाकामध्येच आपण कोमट असे गुलाबजाम तळलेले घालणार आहोत. ही सुंदर पाककृती तुम्हाला आवडेल यात काही शंकाच नाही आहे. नेहमी उपासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशावेळी एक नवीन पदार्थ जो जिभेला चव आणि पोटाला तृप्ती देईल असा खूप सुंदर असा पर्याय आहे. आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत. धन्यवाद. परत भेटूच.